वाघ्या कुत्र्याच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी इतिहासकारांची समिती नेमण्याचं आश्वासन देऊनही फक्त एकाच इतिहासकाराची समिती नेमा अशी मागणी त्यांच्याच पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाघ्या कुत्र्याच्या वादावर तोडग्याचं आश्वासन दिल्यानंतरही त्यांच्याच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा कुत्र्याचा वाद उकरून काढलाय। सरकारकडे हीच विनंती करतो की याबाबत वाघ्याच्या पुतळ्याला आपण संरक्षण द्यावं। ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतून ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांना त्यांची माती भडकावून भाजपचे खासदार उदयनराजेंचा देखील वाघ्याला विरोध आहे असा प्रश्न विचारल्यावर कोंडी झालेल्या पडळकरांनी मात्र त्यावर न बोलता यामागे राजकीय विरोधकांना जबाबदार धरलं। बहुजन जे महापुरुष आहेत, मी परवा पुण्याचा विषय काढला उदयनराजेंनी, नंतर वाघ्या कुत्राचे ठरवून टार्गेट केलं जाते। बघा, हे महाराष्ट्रामध्ये जो विषय आहे छत्रपती घराणे म्हणून मी बोलत नाही, परंतु ह्या संघटनाचं मी कशासाठी बोलतोय। संघटनाचं तुमच्या पक्षातले खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा तो पुतळा उचलून टाका, फेकून टाका असं म्हटलेलं आहे। तुम्ही मग त्यांच्यावर काय बोलताय? बघा, उदयन महाराजांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे, परंतु हे खुसपाट काढलंय कुणी? ब्रिगेडीने। उदयनराजेंची भूमिका म्हणून शरद पवारांना फॉर आहे। बघा, त्यांची भूमिका कुणाला फॉर आहे असं मी म्हणत नाही। पडळकरांचा दावा आहे की ऐतिहासिक वाद उकरून राज्यामध्ये काही गट केवळ ब्राह्मणांना टार्गेट करतायत, मात्र ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळ त्या काळामध्ये जोरावर असल्यामुळे हा वाद तेव्हाही अस्तित्वात होता। याचे संदर्भ 1930च्या दरम्यान विष्णू वासुदेव जोशी लिखित राजधानी रायगड पुस्तकामध्ये सुद्धा मिळतात। दरम्यान होळकरांचे वंशज सांगतात की त्यांनी पैसे शिवरायांच्या समाधीसाठी दिले होते, कुत्र्यासाठी नव्हे। ते पैसे कुठे खर्च केले याचं उत्तर रायगड स्मारक मंडळानं द्यावं। मात्र पडळकरांचा दावा आहे की होळकरांनी वाघ्या कुत्र्यासाठी सुद्धा देणगी दिली होती। कुत्रा आमचा वारला होता तेव्हा इथून गेलेल्या लोकांनी त्यांना वाघ्या नावाचा कुत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका होता आणि त्यांनी चित्तेत उडी मारली अशी त्यांना कहाणी सांगितली। आणि मग तुकोजी महाराजांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिले आणि त्याच्यासोबत त्यांनी सांगितलं की तुम्ही वाघ्याची पण तिथं एक स्मृती म्हणून तिथं त्यांचाही पुतळा बसवा। केळकरांच्या पुस्तकात त्यांचं जे लेख आहे की आम्ही इंदोरला गेलो, मग महाराजांच्या कुत्र्याचं निधन झालेलं होतं, ह्याचं किती म्हणजे हास्यास्पद ही स्टोरी आहे। मला सांगा, होळकरांच्याकडे काय इंदोरमध्ये जमीन नव्हती का? होळकरांच्याकडे काय पैसे नव्हते का? त्यांना जर त्यांच्या कुत्र्याचं स्मारक उभारायचं असतं तर त्यांनी इंदोरमध्ये उभारलं नसतं का? ते रायगडावर जाऊन स्मारक कशाला उभारलं असतं? त्यांनी स्वतःच्या कुत्र्याचं स्मारक उभारण्यासाठी स्वतःच्या जागेत त्यांनी उभारलं नसतं का? हे सगळ्या मनगढंत स्टोरीज ज्या बनवल्या जातात। काही दिवसांपूर्वी कोण भूषणराजे होळकर असं म्हणून सवाल करणारे लक्ष्मण हाके वाघ्याच्या वादात मात्र भूषणसिंह होळकरांना अर्धसत्य माहिती असल्याचं म्हणतायत। कोण होळकर आहेत? हे पवारांच्या स्टेजवर गेलेले होळकर कोण आहेत? हे कोण आले हे होळकर? आम्ही नाही ओळखत, धनगर समाज नाही ओळखत या होळकरांना। हे होळकर म्हणजे प्रवीण गायकवाड आणि रोहित पवारांनी उभं केलेलं हे बुजगाव नाही। आणि कोण मानतं यांना? काय माहिती आहे यांना धनगरांचे प्रश्न? कोण आहेत हे? आमच्या होळकरांचे वंशज तिसरे यशवंतराव शिवाजीराव होळकर हे मध्य प्रदेशला राहतात, ते भारताच्या बाहेर राहतात, ते रॉयल आहेत। त्या अशा फुटक्या चुटक्या कोणाच्या तरी स्टेजवर जाऊन काहीतरी अद्वा बोलणारे होळकर नाहीत। ही मंडळी इंदोरला आली आणि त्यांनी सांगितलं की बाबा अशी अशी परिस्थिती, आम्हाला शिवस्मारकासाठी निधी हवाय। त्यांनी निधी देऊ केला एका मिनिटामध्ये। आता पुढे जाऊन त्या लोकांनी तो निधी कसा वापरला हा ज्या त्या संस्थेचा विषय, पण तुकोजीराव महाराजांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी तो निधी दिलेला आहे। भूषणसिंह होळकर यांची माहिती थोडीशी अर्धसत्य आहे। होळकरांच्या संदर्भातलं त्यांनी जे काही सत्य सांगितलेलं आहे ते अर्धसत्य सांगितलेलं आहे। तुकोजीराव होळकरांनी सांगितलेलं होतं की छत्रपती शिवरायांचा जीर्णोद्धार करून झाल्यानंतर उर्वरित रकमेमधून त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात निधी खर्च करावा असं त्यावेळच्या जी काही जीर्णोद्धार समिती होती त्या समितीच्या रिपोर्टिंगमध्ये आहे। पडळकरांच्या मते अलीकडील काही इतिहासकारांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन जाणीवपूर्वक खोडसाळपणा केलाय। वास्तव पाहिल्यास सभासद बखर 18व्या शतकामध्ये लिहिली गेली।
हिस्ट्री ऑफ मराठा हे पुस्तक ग्रँड डफनं 1826 मध्ये लिहिलं. भारत स्वातंत्र्याच्या आधी 1907ला कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी शिवछत्रपती पुस्तक लिहिलं. 1919ला जजुनाथ सरकारांनी शिवाजी अँड हिज टाइम्स, 1932ला चिंतामण वैद्यांनी मराठा स्वराज्य संस्थापक श्री शिवाजी महाराज या पुस्तकाचं लिखाण केलं. याच काळामध्ये अनेक इंग्रज भारतीय लेखकांनी सुद्धा इतिहासावर आधारित शेकडो पुस्तकं लिहिली. मात्र यातल्या एकाही पुस्तकात, एकाही नोंदीमध्ये, पत्रात किंवा देखभालीच्या यादीमध्ये कुत्रा किंवा वाघ्या किंवा त्याची समाधी असा पुसटचा उल्लेख देखील सापडत नाही. फक्त अपवाद म्हणून 1910च्या दरम्यान गोगटेंच्या एका माहितीपर पुस्तकात कुत्र्याचा उल्लेख येतो. त्यातही दंतकथेचा संदर्भ मिळतो. आणि त्यानंतर 1915च्या दरम्यान राम गणेश गडकरी यांच्या वादग्रस्त नाटकात तो कुत्रा म्हणजे वाघ्या असल्याचं सांगितलं जातं. अभ्यासक संजय सोनावणी यांनी एका जर्मन पुस्तकात 18व्या शतकामध्ये वाघ्या कुत्र्याची नोंद असल्याचा दावा केला. त्या दाव्याची इतर ऐतिहासिक साधनांसोबत पडताळणी झाली का, तो दावा नेमका कोणत्या संदर्भानं आला आहे याची अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही. शिवाय ते जर्मन पुस्तक आपल्याकडे सध्या नसून काही वर्षापूर्वीच हरवल्याचं सोनावणी यांचं म्हणणं आहे. परंतु सोनावणींनी सांगितलेलं पुस्तक इंटरनेटवर उपलब्ध असून अद्याप तरी सोनावणींना त्या पुस्तकामध्ये कुत्र्याचा उल्लेख कुठे आहे हे सांगता आलेलं नाही. सोनावणी कर्नाटकातील ज्या शिल्पाचा दाखला देतात ती प्रतिकृती कुत्र्याची आहे की इतर कोणाची, याबद्दल इतिहासकार आणि अभ्यासक साशंक आहेत. स्वतः सोनावणींसह जवळपास इतर सर्वच अभ्यासक कुत्र्यानं शिवरायांच्या चितेमध्ये उडी घेतल्याच्या दाव्याला दुजोरा देत नाहीत. 1925 साली समाधीस्थळावरच्या अवशेषांची प्रयोगशाळेमध्ये तपासणी झाली. त्यामध्ये कुत्र्याचे कोणते अवशेष मिळाले नाहीत. त्याचे रिपोर्ट आणि फोटोही आजही सरकारच्या पुरातत्व खात्याकडे संरक्षित आहेत. मात्र त्याच सरकारमधले आमदार पडळकर कुत्र्यानं चितेमध्ये उडी घेतल्याचा दावा करतायत. तेव्हा ही कमिटी जेव्हा गेली तेव्हा निरोप दिला की बाबा अशी एक समिती महाराष्ट्रातून आलेली आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समिती आहे समाधीची. ते म्हणले असं असं सूतक आहे, 2-4 दिवसानंतर आपण त्याला भेटू. 2-4 दिवसानंतर भेटल्यानंतर त्यांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केली की बाबा असं असं घरात आमच्या सूतक होतं, कुत्रा आमचा वारला होता. तेव्हा इथून गेलेल्या लोकांनी त्यांना वाघ्या नावाचा कुत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका होता आणि त्यांनी चित्तेत उडी मारली अशी त्यांना कहाणी सांगितली. ते 35 साली ते कुत्र्याचं स्मारक त्या ठिकाणी तयार झालं. 25 साली ती समाधीचं बांधकाम पूर्ण झालं होतं. माझं वैयक्तिक मत असं आहे ते स्मारक पूर्ण अनैतिहासिक आहे. शिवाजी महाराजांच्याकडे कुठलाही कुत्रा असल्याची नोंद नाही. त्या समाधीचा ज्या वेळेला उत्खनन झालं, कारण ते बांधायचं म्हणजे खणलं पाहिजे ना, त्यावेळेला जी अस्थी आणि रक्षा तिथे मिळाली त्याच्यामध्ये एका जळलेली हाडं आणि न जळलेली हाडं प्राण्याची आणि जळलेली माणसाची अस्थी आणि रक्षा आणि एक न जळलेली एका प्राण्याची हाडं अशी सापडली. ती या साहित्य सम्राट केळकरांनी झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कलकत्त्याचं त्यांच्याकडे परीक्षणासाठी पाठवली. हे काय आहे त्यांनी सांगितलं. ते माझ्या पुस्तकात मी तो ओरिजिनल रिपोर्टच त्यांचं जे काय उत्तर आहे तेच छापलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं ही उदमांजराची हाडं आहेत. त्या हाडांचा फोटो ZSI म्हणजे झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने काढलेला आहे. तो शिवच्या किल्ल्यामध्ये म्हणजे सायनचा जो मुंबईतला किल्ला आहे तिथे जे आर्काईव्हचं आहे त्यांची एक रायगड फाईल आहे, ते आता बघून देत नाहीत कोणाला. तर मी बघितली आहे. त्यात तो कवटीचा फोटो आहे. कुत्र्याची कवटी वेगळी दिसते, उदमांजराची वेगळी दिसते. आता मी बायोलॉजीचा असल्यामुळे मला तितपत कळतं की हे उदमांजराचा आहे का कुत्र्याचा आहे. तर हा काल्पनिक कुत्रा त्या ठिकाणी आज प्रतिष्ठापित झाला आहे. आता विरोधाभास म्हणजे वाघ्या अनैतिहासिक असल्याचा दावा भाजपचे खासदार उदयनराजे यांचा आहे. कुत्र्याला संरक्षणाची मागणी भाजपचे आमदार पडळकर करतायत. योगायोगानं हे दोन्ही नेते केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी पक्षात आहेत. योगेश बोरसे, TV9 मराठी.